मंत्र म्हणजे शब्द नाहीयेत. मंत्र ही दुधारी तलवार आहे. मंत्रांमध्ये प्रचंड ताकद आहे. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घालविण्यासाठी काही मंत्र आहेत का? लक्ष्मी प्राप्तीसाठी महादेवाच्या पिंडीला जर तुम्ही अभिषेक घातलात तर तुम्हाला निश्चित लक्ष्मी प्राप्तीचा योग येतो. तर मंत्र प्रयोग कसा करावा त्याची पद्धत आम्हाला समजावून सांगा. ओम गम गौ गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा असं म्हणून असा पूर्ण हात आपण आपल्या बॉडीवरून फिरवायचा आहे. आणि हा मंत्र तुम्ही फक्त 3 वेळा जरी म्हटलात तरी तुम्हाला यश, कीर्ती, तुमची उन्नती निश्चित साध्य होते. पण शिवामूठ वाहणार आहोत. तांदूळ थोडासा पाण्याचा हात लावायचा तांदूळाला. आणि तर मनासारखी नोकरी मिळावी यासाठी कोणता मंत्र मिळाला? श्रावण महिना म्हणजे श्रद्धा, फळ आणि उपासनेचा काळ. तर ह्या श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपण कोणत्या उपासना कराव्यात, कोणते मंत्र म्हणावेत, आपली इच्छापूर्तीसाठी आपण कोणकोणते मंत्र म्हणावेत याबद्दल आज आपण अधिक जाणून घेणार आहोत वास्तुतज्ञ, ज्योतिष पंडित व न्यूमरॉलॉजिस्ट सौ स्नेहल वैद्य यांच्याकडून. मॅडमसोबत यापूर्वी देखील आपण बऱ्याच विषयांवरती उहापोह केला आहे. तो तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला आय बटनावरती व डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ते तुम्ही नक्की पहा. वेगवेगळ्या विषयांचा उहापोह आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा. आमचे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सोबतच हाईप करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या उहापोहची सुरुवात करूया. मॅडम, आमच्या उहापोह यूट्यूब चॅनेलवरती तुमचे पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. थँक्यू प्रिया. तर या श्रावण महिन्यात कोणते मंत्र म्हणावेत याबद्दल आम्हाला तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे. हो, नक्कीच प्रिया. प्रिया, आज आपण मंत्रांवरती उहापोह करणार आहोत. हां, तर त्याची सुरुवात आपण एका मंत्रानेच करूयात. गायत्री मंत्राने आपण त्याची सुरुवात करूयात. हां. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. श्रावण महिना हा अगदी आनंदी आणि सणासुदीचा आपण म्हणतो ना, सणवार असतात आणि कसा निघून जातो कळत नाही. आणि या महिन्यामध्ये व्रतवैकल्य, मंत्र जप केल्याचं फळ द्विगुणित आहे. अरे वा. हां, त्यामुळे या महिन्यामध्ये मंत्र जप केला तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितच चांगलं मिळणार आहे. आणि जितकं फास्ट तुम्हाला हवं आहे तेवढं नक्कीच तुम्हाला ते मिळणार आहे. फक्त मला एक सांगायचं आहे, मंत्र म्हणजे काय याचा आधी आपण अर्थ समजून घेऊया. हां, मंत्र मन तार्यति इति मंत्रः. म्हणजे काय की मनाला शांत करणारा ध्वनी म्हणजे मंत्र. आपल्या ब्रह्मांडाची जी सुरुवात आहे ही ओम या ध्वनीपासून झालेली आहे. म्हणून जेव्हा आपण मंत्र म्हणतो, पहिली गोष्ट डोळे झाकून कोणताही मंत्र तू म्हण, तुला पूर्ण ब्रह्मांडाशी अटॅच झाल्याचा फील येईल. अगदी हा मला सगळ्यांना प्रयोग सांगायचा आहे. कोणताही मंत्र तुम्ही डोळे झाकून एक 5 वेळा फक्त म्हणा, तुम्हाला नक्कीच ब्रह्मांडाशी अटॅच झाल्याचा फील येणार आणि मनाला शांतता देणार. मग मंत्र कुठला, कोणत्या कारणासाठी म्हणायचा आहे ह्याचे प्रकार सगळे वेगळे वेगळे येतात. हां, मंत्र जो आहे तो तुम्ही कसा म्हणताय ह्याच्यासाठी हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अच्छा. तुम्ही जो मंत्र आहे तो पूर्णपणे स्पष्ट आणि व्यवस्थितच म्हटला गेला पाहिजे. बऱ्याचदा चुकीचे शब्द उच्चार होतात आणि मग काय होतं की त्याचा परिणाम तुम्ही ज्या उद्देशासाठी मंत्र उच्चार करता आहात तो तुमचा पूर्ण होत नाही. कारण असं पण म्हटलं जातं की मंत्रांचा योग्य उच्चार केला नसल्याने त्याचे आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात. तर हे खरं आहे का? बरोबर आहे प्रिया. फक्त मी याच्यामध्ये असं म्हणेन की दुष्परिणाम नाही होत. फक्त आपण ज्या उद्देशासाठी बऱ्याचदा संकल्प करून मंत्र उच्चार केले जातात. ठीक आहे, तर मग बऱ्याचदा आपला उद्देश जो साध्य करायचा आहे तो आपला होऊ शकत नाही किंवा त्यात अडचणी येतात. मग बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो की अरे मी रोज मंत्र म्हणते, मग का बरं माझी इच्छा पूर्ण होत नाहीये. याला कारण हे आहे की तुमच्याकडून जर चुकीचा मंत्र उच्चार होत असेल. कारण मंत्र म्हणजे शब्द नाहीयेत. मंत्र ही दुधारी तलवार आहे. मंत्रांमध्ये प्रचंड ताकद आहे. त्यामुळे तो योग्य आणि व्यवस्थितच म्हटला गेला पाहिजे. बरोबर.
तर आपण मंत्र पुढे जाणून घेऊच, पण नक्कीच. त्याआधी मला थोडं मंत्रांबद्दल जाणून घ्यायचं आहे हं. की मंत्रांची निर्मिती कुठून झाली किंवा मंत्र गुप्त का ठेवले गेले. हां. आपले जे मंत्र आहेत ना प्रिया, हे अगदी पूर्वापार उपनिषदांमध्ये, ऋग्वेदांमध्ये आलेले आहेत. हां, पूर्वी जर तू पाहिलं गुरु परंपरा होती. हं. गुरु जेव्हा मंत्र द्यायचा, मंत्र दीक्षा असं म्हटलं जायचं. हो. गुरु मंत्र जेव्हा देत होते, त्यानंतर मंत्राचा उच्चार करून रोज मंत्रोच्चार करून तुम्हाला जे हवं आहे हं. किंवा तुमचा ऑरा आपण बऱ्याचदा आपला ऑरा स्ट्रॉंग करणं जे म्हणतो ना, हो. हे मंत्रातून खूप छान प्रकारे साध्य होऊ शकतं. हं. हो ना. तुमचा ऑरा स्ट्रॉंग करणं हे मंत्रातनं नक्की होणार आहे. त्यामुळे तुम्ही जे मंत्र म्हणता हं. ते योग्य म्हटले जाणं, म्हणून गुरूंनी दिलेल्या मंत्राचा वापर करून आत्मिक शक्तीमध्ये वाढ करत होतो हं. आणि त्याचा वापर रेग्युलर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच होत होता. हं. पण आता हल्लीच्या काळामध्ये ते लोप पावलं आहे. आता फक्त धार्मिक अनुष्ठानच मंत्रांचे केले जातात, हं. एवढ्यापुरतंच राहिलं आहे. पण तसं न करता प्रत्येकाने मंत्राचा वापर करावा. मी या मताची आहे की प्रत्येकाने मंत्राचा वापर करावा आणि आपल्या मंत्रांमध्ये एवढी ताकद आहे ना, की तुम्हाला जे हवंय ते तुम्ही निश्चित साध्य करू शकता. फक्त मनापासून करणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर मग मंत्रांचा उच्चार किती वेळा करावा व कोणत्या वेळी करावा. कोणत्याही मंत्राचा उच्चार हा नेहमी 108 वेळा केलेला अतिशय उत्तम. त्यानंतर लहान मुलांकडनं जेव्हा तुम्ही मंत्र उच्चार करून घेत असता, हं. 11 किंवा 21 वेळा करून घेणे हे अतिशय उत्तम राहतं. ठीक ओके. आहे. कारण मंत्र हे ब्रेन सेल्सवर काम करत असतात, आपले ब्रेन सेल्स ॲक्टिवेट करतात. हं. त्यामुळे मंत्र म्हटल्यानंतर जो शांत फील येतो ना, तो याचमुळे. बरोबर. आपण बौद्धिक, आत्मिक सगळीच ग्रोथ मंत्रांमधनं साध्य करू शकतो. तुम्ही तर आताच सांगितलं की मंत्रामध्ये भरपूर ताकद असते हो. आणि असे देखील म्हटले जाते की रोज मंत्राचा उच्चार केल्याने एखाद्याच्या स्वभावामध्ये परिवर्तन होऊ शकतं किंवा एखाद्याचे मन परिवर्तन होऊ शकतं. तर हे खरं आहे का. हो, निश्चित प्रिया. मी आत्ताच तुला म्हटलं, की मंत्र हे मनाला शांत करणारे आहेत. हं. कोणताही मंत्र घे, हं. हा मनाला तुझ्या शांत करतो. म्हणजे असे माझेही खूपदा अनुभव आहेत, की मी खूप लोकांना जे चिडचिड करतात, हो. ठीक आहे, खूप चिडचिड होते, काही मनासारख्या गोष्टी होत नाहीत. हं. मग त्यांना काही विशिष्ट आपण मंत्र दिलेत. त्यानंतर त्या मंत्रांच्या उच्चाराने सुद्धा माणसाच्या स्वभावात सुद्धा बदल झालेला आहे. अरे वा. की हे रिअलाईज होतं, की हे हं. चुकतंय माझं. हं. मी असं नाही करायला हवं. हं. इतकी आपल्या मंत्रांची ताकद मोठी आहे. तुला अजून एक उदाहरण देते. तू एखाद्या तळ्याकाठी कधी गेलीस, किती शांत असतं. तिथे बसून तू त्या पाण्यामध्ये एक दगड मार. हं. हां, दगड मारल्यानंतर सगळ्या लहरी उमटतात हो. पाण्यामध्ये. ठीक आहे. एक प्रकारचा ध्वनी क्रिएट होतो. तरंग. अगदी तरंग उमटतात. आपल्या मंत्रांमध्ये हेच होत असतं, की जेव्हा आपण डोळे मिटून एखादा मंत्र म्हणतो, तसे तरंग आपल्या मेंदूमध्ये उमटत असतात आणि सगळ्या पॉझिटिव्हच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडणार आहेत. कारण मंत्र तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हच गोष्टी आणत असतात. अरे वा. हां, अगदी तसंच आहे. त्यामुळे आत्ता मगाशी तू प्रश्न विचारला, त्याचंही मी तुला उत्तर देते, की मंत्र कधी करावेत? मंत्र पहाटे केलेले अतिशय उत्तम. ब्रह्ममुहूर्तावर जर मंत्रांचं अनुष्ठान केलं तुम्ही, हं. ते अतिशय उत्तम कालावधी मानला जातो. हं. तेव्हा नाही जमलं तर त्यानंतर तुम्ही 8च्या आतमध्ये जर मंत्र अनुष्ठान केलं, हं. तोही कालावधी उत्तम आहे. ओके. पण अगदी बऱ्याचदा कसं होतं, की कामामुळे जमत नाही. हं. तुमची इच्छा आहे ना, तुम्ही दिवसभरात मग कधीही म्हणा, आपल्या मनाला आत्मिक समाधान आणि शांतता निश्चित मिळते मंत्रोच्चार केल्याने. हं. त्यामुळे मंत्र सगळ्यांनी वापर करावा आणि स्वतःची प्रगती साधावी. तर मंत्रप्रयोग कसा करावा त्याची पद्धत आम्हाला समजावून सांगा. मंत्रप्रयोग हा ब्रह्ममुहूर्तावर केलेला अतिशय उत्तम. अच्छा. सकाळी सोपस्कार आटोपून हं. तुम्ही जर देवाच्या समोर अनुष्ठान केलं, एक आसन मांडायचं आहे तुम्हाला. गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे, धूप लावायचा आहे आणि मग तुम्ही तुमच्या मंत्राला सुरुवात करायची आहे. बरं. आणि 108 वेळा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मग मंत्र म्हणण्यापूर्वी काही संकल्प करावा लागतो का. हो प्रिया, तू कुठलंही व्रत कर, कोणताही मंत्र अनुष्ठानाची सुरुवात कर, हं. यासाठी संकल्प करणं हे खूप गरजेचं आहे. हं. संकल्प कसा करावा हे आपण मागच्या भागात मी सांगितलेलं आहे. हो. तरी मी पुन्हा सांगते. पळीने आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, हं. आचमन करायचं आहे 3दा बरं. आणि त्यानंतर
चौथ्या वेळेला पाणी तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे. तुमची इच्छा मात्र बोलायची आहे आणि मग आपला संकल्प हा झालेला आहे. बरं. आणि मग नंतर तुम्ही 108 वेळा तुमचं मंत्रजप सुरू करू शकता. तुम्ही रोज कोणते मंत्र म्हणता आणि त्याने तुम्हाला काय फायदा झाला आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. या श्रावणामध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी आपण कोणते मंत्र म्हणावेत किंवा त्यांची कोणती सेवा करावी? श्रावणामध्ये महादेवांचं खूप मोठं स्थान आहे आणि महत्त्व आहे. महादेव भोळे शंकर आहेत. आपण म्हणतो ना भोलेनाथ, हां, असे आहेत. तुम्ही इतकी भोळी भक्ती जरी त्यांच्यापर्यंत पोहोचली ना, तरी ते त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी ना, भोळे मी म्हणलं ना, भोळे शंकर असल्यामुळे अगदी छोटी भक्तीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे महादेवांचं श्रावणामध्ये खूप महत्त्व आहे. महादेवांचं करणं, कारण आपले हे जे 4 महिने आहेत, जेव्हा देवशयनी एकादशी येते त्यावेळेस विष्णू आपला संपूर्ण सृष्टीचा भार महादेवांकडे सोपवतात आणि शयनासाठी निघून जातात. त्यानंतर महादेव हा सगळा भार आपल्याकडे घेऊन हे पूर्ण सूत्र सांभाळतात. ठीक आहे. आणि श्रावणामध्ये म्हणून महादेवाच्या पूजेचं खूप महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. तर महादेवाच्या पूजेमध्ये शिवामुठीचंही तितकंच महत्त्व आहे. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वेगवेगळी असते. कधी तांदुळाची असते, कधी तिळाची असते, कधी जवसाची असते. अशा वेगवेगळ्या शिवामूठ सांगितल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. पूजेमध्ये महादेवांच्या शिवपिंडीला अभिषेक घालण्याचंही तितकंच महत्त्व आहे. महादेवांच्या पिंडीला तुम्ही दुधाने आणि पाण्याने अभिषेक घातलेलाही उत्तम असतो, दुधाने अभिषेक घातलेलाही अतिशय उत्तम राहतो. सर्वात उत्तम लक्ष्मी प्राप्तीसाठी उसाच्या रसाने महादेवाच्या पिंडीला जर तुम्ही अभिषेक घातलात तर तुम्हाला निश्चित लक्ष्मी प्राप्तीचा योग येतो आणि तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होत असते. त्यासाठी मंत्र कोणता आहे? ओम नमः शिवाय हा मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे आणि महादेवांना अभिषेक घालायचा आहे. त्या दिवशी बेलपत्राचंही तितकंच महत्त्व आहे. बेलपत्र, धोत्र्याचं फळ, फूल हे जे आहे हे महादेवांना अर्पण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा उपवासाचंही तेवढंच महत्त्व आहे. उपवास केले जातात. त्यामुळे महादेव मी आत्ता म्हटलं तसं भोळे आहेत, फक्त भक्तीचे भुकेले आहेत. त्यामुळे ज्यांना उपवास करणं शक्य आहे त्यांनी करावे. त्यांना तुमची निस्सीम भक्तीसुद्धा त्यांच्यापर्यंत पोचत असते. त्यामुळे शिवामुठीच्या वेळेस तुम्ही हा अभिषेक करून मग शिवामूठ घालणं हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही शिवामूठ घालता त्यावेळेस थोडंसं पाणी लावायचं आहे आणि मग शिवामूठ व्हायची आहे. तांदूळ म्हणा, जवस म्हणा, ज्याची शिवामूठ आहे, तीळ असतात. प्रत्येक वारी वेगवेगळी शिवामूठ आहे. त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून मग शिवामूठ वाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे पिंडीला पाण्याचा हात लावून मग शिवामूठ करायची नाही प्रिया. ज्याचे आपण शिवामूठ वाहणार आहोत, तांदूळ, थोडासा पाण्याचा हात लावायचा तांदूळाला आणि मग तांदूळ व्हायचे आहेत. तीळ आहे, तिळालाही थोडासा हात लावायचा आहे. थोडक्यात ओले करून मग तुम्ही ते शिवामूठ वाहणं गरजेचं आहे. अजून एक मंत्र आहे ओम रुद्राय नमः. ह्या मंत्राने मनाला शांतता लाभते. ज्याच्या आयुष्यामध्ये म्हणतो ना खूप अशांतता आहे, ठीक आहे, खूप डिस्टर्ब असतात लोक, मग अशा वेळेस त्यांनी ओम रुद्राय नमः या मंत्राचा रुद्राक्षच्या माळेवरती जप केलात तर त्याचा निश्चित त्यांना फायदा होतो. रुद्राक्षाची माळ नसेल तर स्फटिकाच्या माळेवर सुद्धा जप केलात तर अतिशय उत्तम. हा जप किती वेळा करावा? 108 वेळा जप संख्या सांगितली गेलेली आहे. कमीत कमी 108 वेळा हा जप केला गेला पाहिजे. करणारे 11,000 1,00,000 असेही करतात, पण कमीत कमी 108 वेळा मंत्र जप झाला पाहिजे. आपल्या वेगवेगळ्या इच्छापूर्तींसाठी वेगवेगळे मंत्र दिले गेलेले आहेत. हो का? तर मग आपण त्याबद्दल अधिक जाणून घेऊ. नक्कीच नक्कीच. तर मनासारखी नोकरी मिळावी यासाठी कोणता मंत्र म्हणावा? बऱ्याचदा नोकरीसाठी आपल्याला खूप वेळेला निराशा पदरी पडते, मनासारखा जॉब मिळत नाही. मग त्यासाठी एक मंत्र आहे ओम गम गौ गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा. अरे वा. हा 108 वेळा मंत्राचा जप तुम्ही रोज केलात तर नक्कीच मनासारखा जॉब तुम्हाला मिळणार आहे. तसेच सकारात्मक ऊर्जेसाठी कोणता मंत्र म्हणावा? सकारात्मक ऊर्जेसाठी अतिशय उत्तम मंत्र आहे ओम सर्वेशा
स्वस्तिर भवन्तु या मंत्राचा 108 वेळा रोज जप केलात तर ज्यांच्या सतत माइंड नेगेटिव्ह होत असतं ना ते निश्चित पॉझिटिव्ह होईल. तर यश, कीर्ती, ज्ञानप्राप्ती व लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणता मंत्र म्हणावा? आपल्याला प्रिया, तू लहानपणापासून हा मंत्र तुला माहीत असेल. हं, पूर्वी आपल्याकडनं आपले आई बाबा म्हणून घ्यायचे. हां, तर मी म्हणेन ना सगळ्यांनी हा झोपेतनं उठल्या उठल्या हं. 2 हात आपले असे घ्यायचे आहेत आणि कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम असं म्हणून असा पूर्ण हात आपण आपल्या बॉडीवरून फिरवायचा आहे. हं. आणि हा मंत्र तुम्ही फक्त 3 वेळा जरी म्हटलात तरी तुम्हाला यश, कीर्ती, तुमची उन्नती निश्चित साध्य होते. तसेच आपण बऱ्याचदा प्रवास करतो. हं. तर प्रवासामध्ये आपले संरक्षण व्हावे हं. याकरिता काही मंत्र आहेत का? हो, निश्चित प्रिया. आजकाल ना प्रिया, आपण कितीही व्यवस्थित गाडी चालवत असू ना, हो. तरी मागून कोण कसा येईल आणि आपल्याला त्रास होईल काही सांगता येत नाही. यासाठी प्रवासाला घरातून बाहेर निघतानाच एक मंत्र आहे. हं. तो तुम्ही 11 वेळा म्हटलात तर निश्चित तुमचं संरक्षण नक्की होतं. तुम्हाला कुठेही त्रास होत नाही. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप तुम्ही फक्त 11 वेळा करायचा आहे प्रवासाला निघताना. तुम्हाला कुठेही त्रास होत नाही. पती पत्नींमधील क्लेश निवारण्यासाठी काही मंत्र आहेत का? हो, आहेत ना प्रिया. पती पत्नींमधील क्लेश निवारणासाठी एक पॉवरफुल मंत्र आहे. ओम तारेतम सोहा हा हं. मंत्राचा जप 108 वेळा केलात तर दोघांमध्ये जे दुरावा झालेला आहे तो निश्चितच फायदा होतो आणि जे समज होतात त्यातनं प्रेमाचं वातावरण निश्चित निर्माण होतं. अजून एक मंत्र आहे ओम उमा महेश्वराय नमः. अच्छा. हा जो मंत्र आहे हा सुद्धा जर तुम्ही 108 वेळा म्हटलात तर निश्चित पती पत्नींमधील बॉन्ड हा स्ट्रॉंग होतो. हं. तसेच मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी व त्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी काही मंत्र आहेत का? हो, निश्चित आहे. विद्येची देवता काय आहे? सरस्वती. सरस्वती. हां, ओम श्रीम ह्रीम सरस्वत्यै नमः हं. या मंत्राचा जप 108 वेळा केलात, छोटं मूल असेल तर त्याने 11 किंवा 21 वेळा केलात तर निश्चित आकलन क्षमता वाढत असते. आपले आरोग्य उत्तम राहावे यासाठी आपण रोज कोणता मंत्र म्हणावा? उत्तम आरोग्यासाठी प्रिया धन्वंतरीचा मंत्र म्हटलात हं. तर कायम तुम्हाला छान आरोग्य लाभणार आहे आणि स्ट्रेससुद्धा तुमचा कमी होणार आहे. अरे वा. म्हणून धन्वंतरी मंत्राचं अतिशय महत्त्व आहे. हं. समजा आपली एखादी इच्छा असेल आणि ती आपल्याला पूर्ण करायची असेल तर असा काही मंत्र आहे का त्यासाठी? हो, आहे ना. ओम श्री वर्धनाय नमः हं. ह्या मंत्राचा 108 वेळा जप केलात तर निश्चित तुझी प्रिया लवकर इच्छा पूर्ण होणार आहे बरं का. मी आजपासूनच नक्की सुरू करेन. नक्की नक्की. चालेल. नकारात्मक ऊर्जा घालविण्यासाठी काही मंत्र आहेत का? स्वतःची आणि घराची नेगेटिव्हिटी घालवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची देवता म्हणजे हनुमान आहे. हो का? हनुमानाच्या मंत्रजपाने हं. तुमच्या वास्तूची, तुमची स्वतःची निगेटिव्हिटी पूर्णपणे निघून जाते. त्यासाठी मी तुला एक मंत्र सांगते. हो. तो रोज तुम्ही घरात 108 वेळा म्हणा आणि तुम्हीच मला अनुभव सांगा. हो. ओम नमो भगवते रुद्रावताय सर्व शत्रु संहरणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा 108 वेळा जप तुम्ही निश्चित करा आणि तुमच्या आयुष्यात सुखी जीवन जगा. आपल्याला बरेचसे मंत्र पाठ नसतात. त्यासाठी आपण टीव्हीवरती ते मंत्र लावतो किंवा ते ऑडिओ स्वरूपात आपण ऐकतो. तर तसे ऐकणे चांगले की स्वतः उच्चारलेले जास्त प्रभावी असतात? हे बघ प्रिया, दोन्हीही चांगलं असं मी म्हणेन, पण त्यातल्या त्यात सर्वात उत्तम तुम्ही स्वतः म्हटलेलं, हं, हं. स्वतः उच्चार केलेले मंत्र हे अतिशय उत्तम ठरतात. अच्छा. कुठलंही स्तोत्र, कुठलाही मंत्र जर तुम्ही स्वतः म्हटलात तर निश्चित तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो. श्रावण महिन्याचे औचित्य साधून आम्हाला मंत्रांची ताकद काय, त्याचे अनुष्ठान कसे करावे, ते मंत्र कसे उच्चारावे याबद्दल आम्हाला इतकी छान आणि इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू प्रिया. वेगवेगळ्या विषयांचा उहापोह आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.